मसाला हवा तर कसा? स्पर्धेत त्या पोरीचा मसाला होता ना, त्याचा नुसता घमघमाट सुटला होता. मला वाटलं सापडला मसाला, पण चवीला पानचट होता. मसाला कसा हवा? गंधापासून चवीपर्यंत एकदम परफेक्ट, जादुई चव हवी त्यात. पण अजूनही तो मसाला आपल्या हाताला लागलेला नाही. पण आपल्याकडची सगळ्यात चांगली चव ही नाहीये, ही नाहीये. अजून तो मसाला माझ्या हाताला लागलेला नाहीये. मला तो मिळवायचा आहे, आणि तो मिळाला की हळूहळू देशातलं मसाला मार्केट मला काबीज करायचंय. मग मसाला सम्राट विजेंद्र बिराजदार हेच नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल. आणि त्यासाठी तो मसाला मिळवायला हवा. पण शोधणार कसं ना साहेब? नाही म्हणजे किती स्पर्धा घेणं. Thank you so much, bro. You are the best bro in the world. You are the best sister in the world. भाऊ असावा तर असा आणि सिस्टर असावी तर अशी. नाचा, जितकं नाचायचंय तेवढं नाचा. काका आला की बरोबर मस्ती उतरेल. हा काकाचा आणि माझा स्पर्धेतला फोटो सगळीकडे व्हायरल करतो. हे राजवीर, कमाल आहे यार, चला ना चला. ब्रो अरे नाही ना, मी ठीक आहे इथे. अरे चालू द्या तुमचं. अरे चल ना. ना यार, तो नाही येणार. तो एक नंबरचा बोर आहे. यू नो, मला ना कधी वाटलंच नाही की हा माझा सख्खा भाऊ आहे. अगं तू काही काय बोलतेस? अरे हो यार. कोणी गर्लफ्रेंड नाही का? नाही ना. वाय? आय डोंट नो. अजून कोणी तसं क्लिक नाही झालं. वेट, आय विल हेल्प यू. तू हेल्प करणार आहेस मला? जस्ट वेट ब्रो. हे गाइस, मीट माय ब्रो. हा माझा भाऊ, द मोस्ट एलिजिबल बॅचलर इन टाउन. तू काय बोलतेस ते बंद कर. वेट ते प्लीज बंद कर. मुलींनो काहीतरी हिंट घ्या. एवढा हँडसम सिंगर आहे हा मुलगा. अगं प्लीज ते बंद कर. असं करू नकोस यार. अनामिका असं नको करू. खूप मोबाईल तुम्ही नका लाजू. हा अनामिका, फोन इकडे दे. फोन इकडे दे अनामिका. फोन इकडे. पण तुम्ही नका लाजू. हा तुम्ही नका फोन इकडे दे. या सेंट. आता ना तुझ्या मागे अशा मुलींच्या रांगा लागतील. मला मुलींच्या रांगा नको, तर मला माझी बहीण हवी नाचायला. अरे काका, तुलाच त्रास व्हायला नको म्हणूनच मी यांना सांगत होतो की आवाज थोडा कमी करा. पण विराजस, हा बाबा, उद्यापासून तुझी कामाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून तू ग्राउंड रिसर्चला जाणार आहेस. कसला रिसर्च बाबा? आपल्या बिझनेस करता आपल्याला बेस्ट मसाला हवाय. तो स्वतःहून आपल्याकडे चालत येणार नाहीये. तो शोधावा लागेल. त्यासाठी तुला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागेल आणि आपल्याला हवी असलेली टेस्ट शोधावी लागेल. बाबा, मी आजच आलोय आणि तुम्ही लगेच मी जातो ना काका.
तो बिचारा आत्ताच आलाय आणि मी माझ्या मुलाला सांगतोय, तुलाच ग्राउंड रिसर्च करता जावं लागणार आहे, कळलं? बाबा पण मी विचारत नाहीये, सांगतोय. बिराजदारांचा बिझनेस यापुढे तुलाच बघायचंय, हे लक्षात ठेव. ग्राउंड रिसर्चवर तूच जाणार आहेस. काय विराजस, काय झालंय काय? त्या मुलीवरचा राग अजून गेला नाही वाटतं तुझा. काय रे, क्लिक सापडली का? ती काय हवेची भानगड आहे? अगं, एका मुलीनी ह्याच्या गाडीच्या चाकाची हवा सोडली, त्यामुळे त्या मुलीवर जाम चिडलाय तो. हा, अगं बाई, विराजस, काय रे, कोण पोरगी? कोणी नाही गाजी, म्हणजे कोण होती मला माहित नाही. आणि चाचू, मी काही त्या मुलीमुळे वगैरे चिडलो नाहीये. हा, अरे मग कुणामुळे चिडलायस? आयुष्य हे सरप्राईज असलं पाहिजे म्हणून धडपडतोय, तर इथे आल्या आल्या बाबांनीच मला सरप्राईज दिला. काय तर त्या मसाल्याच्या ग्राउंड रिसर्चला जायचंय. माहितीये ना तुला सगळं. त्याला काय करणार आपण? चाचू, उद्यापासून काम सुरू करायचंय. मला इतक्यात नाही पडायचं या सगळ्यामध्ये. थोडीशी मोकळी हवी आहे. आत्ता कुठे आलोय मी, मला माझ्या पद्धतीने लाईफ जगू द्या. मग नंतर आहेच ना हे सगळं बिझनेस वगैरे, तेव्हा बघू आपण. आणि हा, बाबांसारखं मला असं प्लॅन नाही जगता येत. फ्युचर असं ठरवूनच टाकलं तर काय मजा आहे त्याच्यात, सांग ना चाचू. अरे तुला काय हवे ते कर की, तुला कोणी अडवलंय? कसं शक्य आहे ते? हे काम अरे नशीब समज, त्याने तुला असं फिरण्याचं काम दिलंय, कर मजा. ग्राउंड रिसर्च म्हणून जा, त्यात रोज नवीन काही सापडलंच पाहिजे असं नाही ना. ग्राउंड रिसर्चही होईल आणि मन मोकळेपणाने जगता येईल. काय दमयंती भाई, तुमचं डोकं फारच सुपीक आहे की. कसं सुचतंय यांना बघितलं. चावटपणा करू नकोस, मी काय सांगते ना ते ऐक. आणि बाहेर जाशील तर तुझी खरी ओळख सांगू नकोस. ओळख लपव, नाहीतर खराखुरा ग्राउंड रिसर्च करता येणार नाही आणि मन मोकळेपणाने जगता येणार नाही. अजून एक, मी तुला एक लोकेशन पाठवतो, तिथे जा, तुला नक्की मदत होईल. आणि तो रिसर्च करताना कुठे ती क्लिक सापडली ना तर घरी घेऊन ये. काय गाजी, कोणी क्लिक बिक नाहीये काय? तुम्ही पण ना. चिडला मग कसं तो. कालची स्पर्धा वाईट गेली का हो? आज जरा डिक्काचा आज जास्त दिसतोय. मस्तच झाली.
आज खूप गरम होत आहे ना. पाणी घ्या ना, पाणी घ्या. काय नालायक मूर्ख, लाज पण नाही वाटली. माझं किती नुकसान केलं. निर्लज्ज, मूर्ख, महामूर्ख, बदमाश, अति शहाणा. चलो ना, हा एकदा मला दिसूच दे. याच्यामुळे हरले मी. याला अजिबात सोडायचं नाही. मुंग्या, मुंग्या, किती राधाताईने ना 5 चमचे भरून तिखट टाकलंय मिसळ मध्ये. ऐक ती ना कोणाला तरी ना शिवे देतीये. एवढं ती ना कोणावरचा तरी राग ना त्या मिसळवर काढतीये. साखरेची गोणी आणून ठेवायला लागेल वाटतं. मुंग्या, मिसळ तयार आहे, खाऊन घे. नको ताई, भूक नाहीये. मुंग्या, भूक नसायला काय झालं? हा, काय गेलंय सकाळपासून पोटात? गपचूप खाऊन घे. कशाला ताई, नको ना, नंतर खातो, आता नको. मुंग्या, आता फटके खाशील हा? डोकं फिरवू नकोस माझं. मुकट्यानं खा. आता तू ठरव, सकाळ सकाळ ताईच्या हातची मिसळ खायची की फटके खायचे? चंदूशेठ, तुम्ही खाणार? मी नाही, नको. ते देवळात जायचंय. मंदिरात? तुम्हाला हे काय नवीन? नवीन ते ते आपण हारलो ना, मंदिरात जातो आणि प्रार्थना करतो, म्हणजे आपण जिंकणारच. जाऊ मी? मुंग्या, हे जरा आवरून घे. हल्लो मी. चवीने खा. मी चाललो. कोणाच ठाऊक कोणी ताईला डिवचलं, म्हणजे आता शिक्षा भोगावी लागणार. मंथन दादा, मी फोन केल्यावर मग मला घ्यायला या. तोपर्यंत इकडे कुठेतरी पार्क करून टाकताय, ठीक आहे? हा बाबा, येसच बाबा, आलोय मी इथे. आज रात्री रिपोर्ट द्यायचा आहे. नो नो बाबा, असं काहीच नाहीये. मी देतो रात्री रिपोर्ट. ओके ओके. अरे यार,
आज रात्रीच बाबांना रिपोर्ट सबमिट करायचा म्हणजे आता काम करावंच लागणार. चाचू फोन उचल प्लीज, फोन उचल. काय नाव सांगितलं होतं चाचू यार? काहीतरी ग वरनं नाव सांगितलं होतं. ग वरनं दादा एक्सक्यूज मी, इथे जवळपास कुठलं मिसळ सेंटर आहे माहिती आहे तुम्हाला? इथे 10 मिसळ सेंटर आहेत. तुम्हाला कुठली हवी? रवी मिसळ आहे, मयूर मिसळ आहे, पंकज मिसळ आहे. नाही, मला ग अक्षरावरनं सुरू होणाऱ्या मिसळीचं नाव पाहिजे. तुम्ही का माझ्यासोबत भेंड्या खेळताय का? तुम्ही माझ्याशी कॉमेडी करताय का? हे बघा, तुम्हाला माहिती असेल तर सांगा, नाही तर काही हरकत नाही. सांगतो ना. गावरान मिसळ, गोपी मिसळ, गणेश मिसळ, गुलाबरावची मिसळ. नाही, हे नाही, काहीतरी वेगळं नाव होतं. नेमकी कोणती हवी आहे? सगळ्याच हव्यात मला. ओके, सगळ्या? मी पत्ता दाखवतो ना, चला ना माझ्या बरोबर. तुम्ही कशाला चला म्हणताय? मी माझं बघतो. थँक्यू. मी सगळीकडच्या मिसळ खाल्ल्या आहेत. मी येतो ना तुमच्या बरोबर, दाखवतो तुम्हाला. तुम्ही कशाला येता? तुम्ही काही येऊ नका, मी माझं बघतो. थँक्यू. अहो असं काय करताय? सांगा ना कुठली मिसळ हवी. मला मिसळच नकोय. मला आता मिसळ नकोय, समजलं तुम्हाला? माझा पाठलाग करू नका. थँक्यू. मी तुम्हाला मदत करत होतो, नको तर सांगा ना तसं. चुकलं हा माझं. थँक्यू. या. फुकट्या फुकट खाऊन आला असशील. गवर्ण मिसळ काय सांगितलं होतं चाचूने? ग वरून कुठली मिसळ आहे? अरे आपलीच की, देणगी देणारा असेल. ते तुम्ही ते ग वरून मला नकोय मदत तुमची, धन्यवाद. नाही, ग वरून गौराई मिसळ शोधत नव्हते ना? नाही हो. एक मिनिट, काय नाव म्हणलं? गौराई मिसळ. गौराई मिसळ. थँक्यू सो मच. ते पाव द्यायला हात लागतो ना. नाही, जोक केला. तुम्हाला माहिती आहे कुठे आहे ते? तुम्ही मला दाखवू शकाल? थँक्यू. प्लीज. चला लवकर, हळूहळू. आणि केस तर अगदी असे घरट्यासारखे केस. एकच मिनिट. हा डोळे असे बटनासारखे डोळे होते. समोर येऊ दे त्याला एकदा. नाक ना असं कुकरच्या शिट्टी सारखं होतं, असं मोठं नाक. दिसायला अगदी विदूषकच, एकदम निर्लज्जासारखा. ताई, निर्लज्ज कसे काढतात ग? दिसतच ना ते. तुला सांगते मुंग्या, चित्राची सुद्धा गरज नाही. तू जर त्याला बघितलं ना तर असं ओळखशील त्या बदमाशाला. बिटी ऐक ना, लवकर आहे ना, ते ताजी आपली मिसळ करायला घे. आणि आपल्याकडे ते नवीन प्लेट आहे की नवीन प्लेट, त्या नवीन प्लेट मध्ये टाकून आण. आणि कपडे पण जरा बरे घाल. आवर पटापट. आणि बिंदास, ते अजिबात घाबरायचं नाही. त्यांना आहे ना मिसळ पसंत पडली पाहिजे. काय? कोण येतंय? अगं, देणगीदार आणलाय अनाथ आश्रमासाठी. आणलाय? ताप मुंग्या, त्याला प्रश्न विचारून पळवू नका का? चंदूशेठ, आणलाय म्हणजे कुठे भेटला तुम्हाला? आणि तुम्हाला कसं माहिती की तो देणगीदारच आहे? अगं बिट्टी, तो आपलंच मिसळ सेंटर शोधत होता. शोधत तिकडे आला. बिट्टी, आता आपले सगळे प्रश्न सुटतील बघ. ते म्हणजे ठरलंय ना तुमचं? एकदा की कमिटमेंट केली की मागे फिरायचं नसतं. नाही, मागे का फिरेन? ठीक आहे. तुम्ही पैसे किती देणार? काय, जेवढे होतील तेवढे. म्हणजे सगळेच? हो. तुम्ही किती भारी आहे तो. तुम्ही उभे का आहात? बसा ना. येस. तू
तू तुला तर बघतेच. तू ते अगं तिकडे कुठे बघते, इकडे ते. काय 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 झालं? काय शोधताय? काय काय माहिती. तू इथेच थांब. अरे काय झालंय काय पण. काय शोधते ती? हा, झाडू आणते. झाडू कशाला? झाडू कशाला? झाडू कशाला? तू हा जे मिस्टर निर्लज्जाला चांगलाच धडा शिकवणार आहे मी. ओ याच्यामुळेच स्पर्धा हरले मी.